नमस्कार. अनुसूचित जाती आरक्षणासंदर्भात एक खूप मोठं आणि महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारने उपवर्गीकरणाबद्दल एक निर्णय घेतलाय आणि याचबद्दलची सगळी माहिती आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर मतं आणि निवेदनं सादर करण्यासाठी जी डेडलाईन होती ती बदलली आहे का? तर याचं उत्तर आहे हो, ती बदलली आहे. आणि ही आहे ती नवीन डेडलाईन. म्हणजे आता आपलं मत, आपले आक्षेप किंवा निवेदन नोंदवण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पण थांबा, हे सगळं नेमकं कशासाठी सुरू आहे? म्हणजे हे उपवर्गीकरण का करायचं आहे? यामागचा नेमका हेतू काय आहे? चला तेच आधी समजून घेऊया. बरं, हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा आरक्षण म्हणजे एक मोठा केक आहे. आता होतं काय की असा एक दावा केला जातोय की ह्या केकचा जो मोठा भाग आहे ना, तो फक्त काही मोजक्याच गटांपर्यंत पोहोचतोय आणि जे बाकीचे अनेक छोटे गट आहेत त्यांना एकतर खूप छोटा तुकडा मिळतोय किंवा कधीकधी तोही मिळत नाही. तर उपवर्गीकरण म्हणजे काय? तर हाच केक सगळ्यांपर्यंत योग्य आणि न्यायाने कसा पोहोचेल याची एक सिस्टम तयार करणं. यामागचा मूळ विचार असा आहे की अनेक वर्षांपासून असं म्हटलं जाते की अनुसूचित जाती प्रवर्गातल्या आरक्षणाचे फायदे सगळ्यांपर्यंत सारखे पोचत नाहीयेत. काही अभ्यास असे सांगतात की यातला सिंहाचा वाटा काही प्रगत किंवा संख्येने मोठ्या असलेल्या जातींना मिळतो आणि यामुळे अनेक लहान आणि अतिमागास जाती या फायद्यांपासून दूर राहतात. बरोबर याच असमानतेवर उपाय शोधण्यासाठी उपवर्गीकरणाची ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. अर्थात हा काही एका रात्रीत घेतलेला निर्णय नाहीये. यामागे एक मोठी कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया आहे. आपण आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो कसे ते टप्प्याटप्प्याने पाहूया. ही संपूर्ण प्रक्रिया कशी पुढे गेली ते यातून अगदी स्पष्ट होतं. 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला आणि सांगितलं की असं उपवर्गीकरण करणं शक्य आहे. इथूनच खऱ्या अर्थाने मार्ग मोकळा झाला. त्यानंतर न्यायमूर्ती बदर समितीने आपला सविस्तर अहवाल 16 मार्च 2026 रोजी सरकारला सादर केला. मग या अहवालावर सुनावणी घेण्यासाठी 10 एप्रिलला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती नेमली गेली आणि आता सर्वांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळावी म्हणून 30 एप्रिल ही नवीन अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. आता या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे न्यायमूर्ती बदर समिती. पटना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या या एक सदस्यीय समितीने या विषयाचा खूप सखोल अभ्यास केला आणि मगच आपला अहवाल सरकारला सादर केला आणि याच अहवालाच्या आधारावर पुढची कारवाई होते आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला याबद्दल आपलं मत मांडायचं असेल, काही आक्षेप नोंदवायचे असतील, तर त्यांनी काय करायचं? त्याची पद्धत काय आहे? प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे. तुम्हाला जे काही म्हणणं मांडायचं आहे ते लेखी स्वरूपात तयार करा आणि मग ते सरकारच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवून द्या. अगदी सरळ आणि सोपं. आणि हा आहे तो अधिकृत ईमेल आयडी d-sw@barty.in. सर्व निवेदनं ह्याच आयडीवर स्वीकारली जातील, त्यामुळे हा आयडी व्यवस्थित नोंदवून घ्या. या सगळ्या माहितीनंतर आपण पुन्हा एकदा त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर येऊया, ते म्हणजे अंतिम तारीख. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 30 एप्रिल 2026 या तारखेपर्यंत सर्व निवेदनं स्वीकारली जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की या सगळ्या प्रक्रियेमुळे आरक्षणाचे लाभ खरोखरच त्या शेवटच्या आणि सर्वात गरजू घटकांपर्यंत पोहोचतील का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण या बदलाकडे लक्ष ठेवणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.